नमस्कार मित्रांनो. जर आपल्याला आपला बँक सीडिंग चेक करायचं असेल, म्हणजेच आता लाडकी बहीण योजनेचे कुठल्या अकाउंटवर पैसे येणार हे पाहण्यासाठी, किंवा आपली बँक सीडिंग आधारला कुठले लिंक आहे ते पाहण्यासाठी आपण पहिल्यांदा काय करायचं, क्रोम ब्राउझर ओपन करा. आपला क्रोम ब्राउझरवरती टाका UIDAI.government.in, म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया टाईप करा, सर्च करा. तुम्हाला असं होम पेज दिसेल. या होम पेजमध्ये ऑप्शन आहेत बघा, खूप सारे. अपडेट आधार, गेट आधार, आधार सर्व्हिसेस. तर आपल्याला जायचं आहे आधार सर्व्हिसेसमध्ये. आधार सर्व्हिसेसवर क्लिक करा. आधार सर्व्हिसेसचं हे पेज ओपन होईल. ह्याच्यामध्ये बघा, व्हेरीफाय आधार, व्हेरीफाय ईमेल मोबाईल नंबर, रिट्रायव्ह आधार, जनरेट VID, ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन, आधार लिंकिंग स्टेटस, बँक सीडिंग स्टेटस, आधार लिंकिंग स्टेटस. तर आपल्याला यामध्ये कुठं क्लिक करायचं आहे, बँक सीडिंग स्टेटसमध्ये क्लिक करा. असं पेज ओपन होईल. इथं लॉग इनवर क्लिक करा. एंटर आधार नंबर. इथं मी माझा आधार नंबर टाकतो, तुम्ही तुमचा टाका, ज्यांचा चेक करायचा आहे त्यांचा. मी चेक करण्यासाठी फक्त आता दाखवण्यासाठी माझा नंबर टाकतो. इंटरफेस आल्यानंतर इथं खूप सारे ऑप्शन आले, तर त्यामध्ये बँक सीडिंग स्टेटसवर क्लिक करा. तर बँक सीडिंग स्टेटमेंटवर क्लिक केल्यानंतर असं येईल तुम्हाला, कॉंग्रॅच्युलेशन, युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. आधार नंबर येईन बघा, बँक कुठली सीड झालेली किंवा लिंक आहे ते नाव येईन त्या बँकेचं, इंडियन ओव्हरसीज बँक. बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह. जर ॲक्टिव्ह असेल तर ह्या अकाउंटवर तुम्हाला पैसे जमा होतील. इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला बँकेत जाऊन आधार सीडिंग करून घ्यायचं आहे बँकेबरोबर. म्हणजे या बँक सीडिंग स्टेटसमध्ये तुम्हाला ॲक्टिव्ह लिंक असणं गरजेचं आहे. इनॲक्टिव्ह असेल तर तुम्ही बँकेत जाऊन लिंक करून घ्या. अशा प्रकारे आपण बँक सीडिंग स्टेटस चेक करू शकतो. धन्यवाद.